सध्या सतत आजारी पडण्याचे प्रमाण का वाढतंय? तर आजच्या काळात प्रत्येक घरात एखादा तरी व्यक्ती वारंवार आजारी पडतो. सर्दी, ताप, थकवा, डोकेदुखी, पचन बिघडणं, मधुमेह, किडनी, हार्मोन्सच्या तक्रारी, ॲलर्जी हे योगायोग नाही, तर आपले जीवनशैली, आहार, वातावरण आणि मानसिक स्थितीत बदल हेच त्यामागचं मुख्य कारण आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे प्रदूषित वातावरण आणि हवामानातील बदल. हवेतील प्रदूषण, धूर, वाहनांचे उत्सर्जन, रासायनिक वायू शरीरात श्वासाद्वारे घेतले जातात. यामुळे फुफ्फुसं, सायनस, त्वचा, डोळे आणि प्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होत असतो. तेव्हा आपण बाहेर वातावरणामध्ये फिरत असताना तोंडाला मास्क लावणं किंवा रुमाल बांधणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून होणारे आजार टाळता येतात आणि आपल्या अंतर्गत अवयवांवरती त्याचा परिणाम होत नाही. हवामानातील अचानक बदल, उष्णतेतून थंडीत किंवा पावसात जाणं शरीराला ॲडॅप्ट होण्यास वेळ मिळत नाही. चुकीचा आहार आणि कृत्रिम पदार्थांचा अतिरेक, फास्ट फूड, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा अलीकडे खूपच प्रमाण वाढलेलं आहे. यात प्रिझर्वेटिव्ह, कलर, फ्लेवर असतात, जे शरीरात टॉक्सिन्स निर्माण करतात. पारंपरिक घरगुती अन्न, ताजी फळे, भाज्या, धान्य यांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे पचन कमजोर झालं आहे आणि रोगप्रतिकारशक्तीही कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे आजकाल मानसिक ताण आणि झोपेचा अभाव ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे आज लिफ्ट, वाहन, ऑफिसचं काम यामुळे हालचाल कमी झाली आहे. निष्क्रिय जीवनशैलीमुळे शरीरात चरबी, साखर आणि विषारी द्रव्य साचून राहिली आहेत. यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, लठ्ठपणा यासारखे आजार जडलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण आजार झालं की औषधांवर अवलंबून राहतो. जसं की लहान सर्दीसुद्धा लगेच अँटीबायोटिक, पेनकिलर घेऊन आपण बरी करतो. शरीराचं नैसर्गिक उपचार तंत्र नष्ट झालेलं आहे. त्यामुळे शरीर औषधाशिवाय बरं होऊच शकत नाही. अनेक आजार ड्रग रेझिस्टंट स्वरूपात पुन्हा होत आहेत. दूषित पाणी आणि अन्न, जसं की नळाचं पाणी, फिल्टरची योग्य साफसफाई न होणं, कीटकनाशकं फळभाज्यांमध्ये जास्तीत जास्त असतात. त्यामध्ये औषधांचा जास्तीत जास्त वापर करून फवारणी केली जाते. त्यामुळे बरेचसे औषध आपल्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे शरीरात हळूहळू विषारी घटक साचत जातात. त्यामुळे त्वचेचे, किडनीचे, पचनाचे विकार जडतायत. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. लहान वयातच मुलांना बाहेर खेळू न देणं, जास्त निर्जंतुक वातावरण ठेवणं, यामुळे शरीर नैसर्गिक सूक्ष्मजंतूंशी लढायला शिकत नाही. लहान आजार वारंवार होतात, जसं की सर्दी, खोकला, ॲलर्जी, त्वचेचे त्रास. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशाचाही अभाव दिसतो. घरात, ऑफिसमध्ये, वाहनामध्ये जाऊन आपण सूर्यप्रकाशामध्ये जातच नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. त्यामुळे हाडे कमजोर होतात, थकवा येतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचप्रमाणे समाज आणि नाती कमकुवत झालेली आहेत. आज लोक एकटे झाले आहेत. मित्र, कुटुंब, संवाद कमी झाला आहे. त्यामुळे लोकांना भावनिक आधार कमी झाल्यामुळे मानसिक थकवा आणि रोग वाढत आहेत. त्याचप्रमाणे मनातील गोष्टी मोकळेपणाने न बोलल्यामुळेही लोकांना आजार वाढत आहेत. आयुर्वेदात सांगितलं आहे की मन स्वस्थ असेल तर शरीरही स्वस्थ राहतं. यावरती उपाय काय करावं? तर रोज सकाळी सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनटं चाललं पाहिजे. घरगुती अन्न, ताजं अन्न, नैसर्गिक अन्न खाल्लं पाहिजे. दिवसातून किमान 30 ते 45 मिनटं चालणं किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. झोपेचा नियमित वेळा ठरवल्या पाहिजेत. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, वाचन, संगीत ऐकलं पाहिजे. औषधांशिवाय आपण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे. त्यासाठी घरात निसर्गाशी संपर्क ठेवा. झाडं, माती, पाणी, कुटुंबासोबत वेळ घालवा. हसणं, खेळणं वाढवा. एकमेकांना सहकार्य करा. समाजामध्ये मिसळा. आठवड्यातून 1 दिवस व्हेकेशनवर जावा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन आनंद घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं मन निरोगी राहतं, आनंदी राहतं. त्याचप्रमाणे आपल्याला मानसिक आधार आहे याचीही जाणीव राहते. त्यामुळे आपलं शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स स्रवतात आणि आजारांचं प्रमाणही नक्कीच कमी होतं. त्यासाठी तुम्ही समाजामध्ये मिसळा. मित्र, कुटुंब, नातेवाईक यांच्याशी संपर्क ठेवा. सुखदुःखाची देवाणघेवाण करा. त्याचप्रमाणे एकमेकांचे विचार ऐकून घ्या.
समजून घ्या आणि आपल्याही विचारामध्ये तेवढेच बदल करा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय लावा. नेहमी आनंदी राहा, हॅप्पी राहा, माफक अपेक्षा ठेवा आणि मनाला सतत पॉझिटिव्ह ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यामुळे नक्कीच तुम्ही आनंदी राहू शकता आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहण्यास नक्कीच मदत होते.